ब्रेकनंतर एक मोठी बातमी हाती येतेय। भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला। गिरीश महाजनांच्या हजेरीतच त्यांच्या समोरच भाजप कार्यकर्त्यांनी माजी आमदार BS पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, माजी आमदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करेपर्यंत नेमकं घडलं तरी काय होतं? आपल्याला माहिती आहे की स्मिता वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष जे उदय वाघ आहे त्यांची पत्नी स्मिता वाघ यांना भारतीय जनता पक्षानं तिकीट जाहीर केलं होतं जळगाव लोकसभेचं, पण ते तिकीट कापलं आणि उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आलं। आणि माजी खासदार AT पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून डॉक्टर BS पाटील सुद्धा यांची ओळख आहे आणि यांनी उदय वाघ यांच्यावर जाहीर मेळाव्यामध्ये अत्यंत वाईट शब्दामध्ये आरोप केले होते आणि त्या आरोपांची धग ही कुठेतरी होती। अंमळनेर हा खरं तर वाघ यांचा बालेकिल्ला, याच ठिकाणी आता मेळावा सुरू झालेला आहे आणि या मेळाव्याच्या सुरुवातीला ज्यावेळेस डॉक्टर BS पाटील व्यासपीठावर आले त्यावेळेस उदय वाघ, स्मिता वाघ यांचे कार्यकर्ते, जे भाजपचे कार्यकर्ते, ते अत्यंत संतप्त होते आणि डॉक्टर BS पाटील यांनी स्टेजवर येऊ नये अशा प्रकारची त्यांची मागणी होती आणि तरीही BS पाटील आल्यानंतर कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला। डॉक्टर BS पाटील यांना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी तुडवलं। विशेष म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सुद्धा लाथाबुक्क्यांनी आमदार डॉक्टर BS पाटील यांना तुडवलं। गिरीश महाजन मध्ये पडले। गिरीश महाजनांनी कार्यकर्त्यांना आवडताना अक्षरशः काही जणांना स्टेजवर नाही ढकललं। डॉक्टर BS पाटील वाचले, त्या गिरीश महाजन यांच्यामुळे वाचले, पण हा क्षोभ इतका भयानक होता। आपण बघतोय व्हिज्युअल्स मध्ये की कशा प्रकारे कार्यकर्ते अग्रेसिव्ह झाले होते। स्मिता वाघ यांना दिलेलं तिकीट जे कापलं गेलं त्याचा हा सगळा राग आणि हा डॉक्टर BS पाटील यांनी केलेले जे घाण आरोप आणि या आरोपांचे परिणिती, यामुळे कार्यकर्त्यांनी जे लाथाबुक्क्यांनी त्यांना मारलं, अक्षरशः ठोकलं, लाथाबुक्क्यांनी तुडवलं, याच्यातच झाला। आज जर का गिरीश महाजन त्या ठिकाणी नसते, त्या ठिकाणी गिरीश महाजन होते, उन्मेष पाटील होते, निश्चित तेव्हा गिरीश महाजनांना स्वतः या संपूर्ण वादात पडावं लागलं, या कार्यकर्त्यांना बाजूला हकलून काढावं लागलं। दृश्यांमधून ते दिसतंय। प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।